विक्रम ज्वेलर्स दर्यापूरमधील सराईत आरोपी अटक। तब्बल 5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात। दर्यापूर फिरोज खान दर्यापूर पोलिसांना मिळाले मोठे यश। विक्रम ज्वेलर्स चोरी प्रकरणातील फरार आरोपीला अटक करत पोलिसांनी तब्बल 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही घटना 10 मे 2025 रोजीची फिर्यादी रमेश महादेव लोणकर यांच्या विक्रम ज्वेलर्स दुकानात आरोपींनी जबरदस्ती प्रवेश करून तोडफोड करत सोन्याचे दागिने आणि रोकड असा 5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना 17 मे रोजी पोलिसांनी 4 आरोपींना अटक करत तब्बल 12,96,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता। यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुरेश अशोक मोरे वय वर्ष, विजय कैलास खरे, कृष्णा हरिश्चंद्र गायकवाड, गोलू भीमराव निकाडजे सर्व राहणार जालना, दिलीप शेषराव चव्हाण बुलढाणा यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 600 ग्रॅम सोने किंमत 3,30,000 रुपये तर 1 किलो 600 ग्रॅम चांदी किंमत 1,70,000 रुपये असा एकूण 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार्ड सुद्धा ताब्यात घेऊन असा एकूण 12,96,800 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सदर गुन्ह्यातील फरार आरोपी गोपीसिंग प्रल्हाद सिंग टाक, भोलू सिंग उर्फ दीप सिंग प्रल्हाद सिंग टाक, अमित नंदकिशोर डागलिया सर्व राहणार जालना यांना श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेऊन विद्यमान न्यायालयाची परवानगी घेऊन PCR मध्ये कसून चौकशी केली। यावरून विक्रम ज्वेलर्स दर्यापूर येथे चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली। ही कार्यवाही विशाल आनंद पोलीस अधीक्षक, पंकज कुमावत अप्पर पोलीस अधीक्षक, अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी, किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात तसेच सुनील वानखडे पोलीस निरीक्षक दर्यापूर यांच्या नेतृत्वात, नितीन इंगोले पोलीस उपनिरीक्षक, हरिहर गोरे पोलीस उपनिरीक्षक, प्रभाकर डोंगरे पोलीस अंमलदार, सय्यद अहमद पोलीस अंमलदार, राजू चव्हाण, पंकज ठाकरे, आशिष बयास, सागर चव्हाण यांनी केली। दर्यापूर पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी वाढला आहे।